श्रेष्ठ शिवदास माऊली करतात, ज्यांच्या नावामध्येच दास आहे, जे स्वतः दास झाले आणि दासाचा दासबोध जगाला देतात. चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे. माऊली या अभंगामध्ये आयुष्यभर तुम्ही आम्ही जी भक्ती करतोय ना, ही भक्ती 4 गोष्टीसाठी करतोय. अन्न, आच्छादन, सुख, दुःख आणि प्रारब्ध. या 4 गोष्टी, सुख असेल तर टिकू दे, दुःख असेल तर दुःख जाऊन सुख येऊ दे, प्रारब्धात गरिबी असेल गरिबी जाऊन श्रीमंती येऊ दे. या 4 गोष्टीसाठी रात्रंदिवस आम्ही तळमळतोय. आणि शिवदास माऊली सांगतात, या 4 गोष्टींना अंगीकारण्यासाठी, या 4 गोष्टींच्या मागे न लागता परमेश्वराला जी आम्ही भक्ती करतोय, तो समर्पित भाव परमेश्वराजवळ कोणत्या प्रकारे अर्पण करावा, हा भाव या अभंगामध्ये सांगतात. शिवहर तत्पूर्वी फुलकळस या ग्रामामध्ये श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती या नायाप्रमाणे अत्यंत श्रद्धा आणि निष्ठाभावपूर्वक सर्व माता माऊल्या, सर्व महिला पुरुष भजनी मंडळ तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला अनंतपणे समर्पित करते. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ गायनाचार्य, मृदंगाचार्य, पेटी मास्तर तुम्हा सर्व साधू संतांच्या सांप्रदायिक सेवेसाठी, कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित असलेले गावातील आमचे आधारस्तंभ आमचे शिराळे आप्पा आहेत. शिवभक्तीपरायण आमचे अंजनवाडी येथील पळसकर अण्णा, शिवभक्तीपरायण आमच्या आत्याबाई, शिवभक्तीपरायण आमचे मनमत दादा, त्यानंतर आमचे शंकर काका भालेराव, त्यानंतर योगेश दादा हुंडाळकर, समस्त. आणि या सर्वांना एकत्रीकरण करण्याचं काम म्हणजे आमचे सतीश महाराज आदी इंगळे आणि मग सगळे. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत नोहे नोहे भारत देश संप्रदाय ज्यांना घरी बसून पाहतोय, अशी सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टम आहे आणि कीर्तनाचं लाईव्ह रूपांतर जे करत आहेत आदरणीय दादाश्री, तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला ज्यांनी सेवेचं आमंत्रण दिले आमचे सरकाळी तात्याश्री, तुम्हा सर्व साधू संत महात्म्यांच्या चरणी अनंतपणे समर्पित करून ओंकाश दादा आहेत, त्यानंतर आमचे आप्पाश्री आहेत. प्रत्येकाचं नाव घेणं मला काही शक्य होणार नाही, पण मोठ्या अंतकरणाने तुम्ही माझा शरणार्थी स्वीकार चाल. आपण कीर्तनामध्ये पदार्पण करू. तुझं नाम रे घेवनी तुझं नाम रे तुझं नाम शतकातील क्रांतीचे जनक, 16व्या शतकामध्ये लोप झालेली शिवभक्ती जागृत करावी आणि तमाम मानव जातींना फार मोठा मोलाचा संदेश द्यावा. मनमत आला से भूलो का आता कोणी मार्ग निका जो निका मार्ग आहे, जो सरळ आहे, सोपा आहे, निष्पाप वृत्तीच्या मार्गावर आहे, या मार्गावर माऊलींनी तुम्हा आम्हाला चालायला शिकवलं. जन्माला आल्यानंतर दोघांचे उपकार विसरू नका. जन्माला आल्यानंतर ज्याच्यामुळे जन्म मिळाला त्या परमात्म्याला विसरू नका. मी आई वडिलांचं इथं मांडणार नाही आज. ज्या परमात्म्यामुळे जन्म मिळाला त्या परमात्म्याला विसरता कामा नये आणि मृत्यू कधी विसरता कामा आणि मृत्यू न विसरता कधी मरू कधी देहात विसरू. उद्याचं सांगू शकत नाही,
आजचा दिवस आपल्या हाती आहे. जईचा शिव तईचा शिवाचार, नवा झाला म्हणती ते पामर. शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या पवित्र अशा पावन चरणी अनंतपणे पास समर्पित करून 12व्या शतकातील विश्वगुरु धर्मपिता जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पवित्र अशा पावन चरणी अनंतपणे पास समर्पित करून परमेश्वर स्वरूप असलेल्या परमात्म्याची तुम्हा मला जाणीव करून देत असताना माणसातला देवादी जाणून घ्या. माणसातला खरा देवादी जाणून घ्या. माझे हृदय भुवन करा आपुले सिंहासन. तुझं आहे तुझं पासी परी तुका चुकलासी. प्रत्येकाच्या हृदयातल्या परमतत्वाची जगाला ओळख करून देणारे वचन साहित्याच्या माध्यमातून क्रांतिसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पवित्र अशा मंगलमय चरणी अनंतपणे पास समर्पित करून माझे गुरुवर्य सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज स्वामीजी, सद्गुरु राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज स्वामीजींच्या पवित्र अशा पावन चरणी अनंतपणे पास समर्पित करून पुढे एकदा तुम्हा सर्व संत महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करते. चिंतन रूपी सेवे करता निवडलेल्या अभंगामध्ये माऊली संतश्रेष्ठ शिवदास माऊली 4 चरणाच्या माध्यमातून आत्मसमर्पित भाव, समर्पित भाव आणि अर्पित भाव या विश्वामध्ये अर्पणाचे 3 प्रकार आहेत. अर्पण, समर्पण, तर्पण. अर्पण आपल्या हाती आहे, समर्पण आपल्या हाती आहे, तर्पण आहे का? आपल्या आपल्या पुण्याईने आपण मेल्यानंतर जो अंतसंस्कार आपल्याला मिळतोय तो आपल्या पुण्याईने मूळ पूर्वजांचा ठेवा आम्हा बालकासी मेवा. हा अभंग अतिशय आपल्याला सोपा वाटतोय, पण या अभंगाचं चिंतन ज्या वेळेस आम्ही अभ्यासाला घेतोय हा अभंग एवढा अवघड आहे. अभंग सोडून कुठेही पळता येईल. या अभंगालाच धरून थांबावं लागतं. या अभंगाला धरूनच विषय सोडवावा लागतो. या अभंगामध्ये माऊली समर्पित भाव समजून सांगतात. एखादी व्यक्ती देवाला मागत असताना, देवाला नवस करत असताना, देवाची व्रतवैकल्य करत असताना, परमेश्वराजवळ हात जोडून प्रार्थना करत असताना आधी मागतो आणि मग देव देतोय. एखाद्याजवळ अडचण असेल आणि एखाद्याने आपल्याला पैसे दिले आणि आपली अडचण भागल्यानंतर आपण त्याचे पैसे परत करायला गेलो, ऐकताय ना मंडळी? आपण त्याचे पैसे परत करायला गेलो आणि त्या भल्या माणसाने म्हटलं राहू दे, काही दिवस आहे तुझी गरिबी, पुन्हा देशील. काय म्हटलं? राहू दे, काही दिवस असेल तुझी गरिबी, तू पुन्हा दे. मग हा समर्पित भाव झाला. पुन्हा दे म्हटल्यानंतर दिलेल्या माणसाचा घेणारा माणूस कर्जदार असतो, तो त्याचा ऋणी असतोय. साधकाला साधक अवस्थेपर्यंत जाण्याकरता भक्ताला भक्तिमय साधनमय भक्तिमय मार्गातून प्रकाशमय आत्मस्वरूप तत्वाची, आत्मतत्वाची, आत्मप्रचितीची, संत महात्म्यांनी सांगितलेल्या तत्वाची आणि देव तत्वाची, शिव तत्वाची, जीव शिव ऐक्य साधण्यासाठी देवाची भक्ती करावी. पण मोबदल्यात परमेश्वराला काहीच मागू. आता उद्यापासून आपल्याला मागायचे म्हणून तुम्हाला सांगते, परमेश्वराला काही मागू, देवाला काही मागू नये. पण तुम्ही म्हणसाल न मागता इथं मागतोय तर देव देत नाही आणि मग मागणं झालं तर देव देईल का? याच्यासाठी माऊली सांगतात, सर्व करिता समर्पण देवरुणी हो आपण. आपलं सर्वस्व त्या परमेश्वराला समर्पित करावं. जन्मल्यापासून मरेपर्यंत, बालपणापासून तरुण अवस्थेपासून वृद्ध अवस्थेपर्यंत, प्रौढ अवस्थेपासून वृद्ध अवस्थेपर्यंत परमेश्वराची भक्ती करत असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत 21,600 वेळा श्वास आत आणि श्वास बाहेर सोडत असताना निदान एका दिवसातले 6 तास तरी देवाच्या सेवेत या मनुष्य जीवाने घालावे. पण आम्ही घालतोय का? बोला महिला मंडळ. आज उपवासाने सगळ्याची जीव छक्क झाली. गोकुळाष्टमी आणि सोमवार बोलत चला, आपण काही नवे नाही आहेत, आता जुने झाला म्हणून मला कीर्तन जड जाणार आहे. शिवा समर्पित भाव समजण्यासाठी
आपल्याला मराठी व्याकरणाकडे यावं लागेल। मराठी व्याकरणामध्ये भावाचे अनेक प्रकार आहेत आणि माऊली आपल्याला वाटतं संत महात्मे कुठल्या शाळेत गेले का? BSc नाही, MBBS नाही, इंजिनिअरिंग नाही, ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही, पण तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आबळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी। हे विश्व या पृथ्वीच्या पुढं नेपच्यून आणि युरेनियम अशा ग्रहापर्यंतची सोम मंगळ बुध गुरु शुक्र अशा नवग्रहांची या नवग्रहाच्या पलीकडे काय आहे हा अभ्यास संत महात्म्यांकडे आहे। आपल्याकडे अभ्यास आहे, शब्दाची सांगड आहे, आपण हुशार आहोत। या विश्वातला बाहेर देशातूनही हुशार माणूस जरी आला आणि भारतातल्या एका विद्वानाला जरी प्रश्न केला तरी भारतातला विद्वान चट दिशा उत्तर देऊ शकतोय। पण संत महात्म्यांची विद्वत्ता पहा, त्या काळात लेखनी नव्हती, त्या काळात पुरेपूर वस्त्र मिळायचे नाहीत, गरिबीचे दिवस सकाळी जेवायला मिळालं तर संध्याकाळी मिळायचं नाही, पण अभंग असे आहेत। तुम्ही आम्ही जाऊ या विश्वामध्ये, तुम्ही आम्ही कमवलेल्या संपत्ती वेळेत एक वेळेस तडा पडेल, पण संत महात्म्यांनी लिहिलेल्या अभंगरूपी वचनावरती वचन साहित्यावरती तत्वाला कधी तडा पडणार नाही। गावचा भाग जाशी ही द्यावा लागतो। हा वक्त्याचे आद्य कर्तव्य। या पंचतत्वाच्या देह उभारणीमध्ये 6 कमळ आहेत। नयन कमल, हृदय कमल, मुख कमल, नाभी कमल, चरण कमळ अशी 6 कमळ आहेत। आणि या 6 कमळापैकी सर्वात पवित्र कमळ कोणतं असेल तर ते हृदय आहे। आणि या हृदयावर ममत्वाची मुमुक्षत्वाची घाण आहे। परिते हृदय भरले घनदाट षडरी पुळाच्या वसती तेथे। षडविकारांची घाण बाहेर काढून गाऊते अभंग, तेच अभंग गाऊते अभंग जास्ती नाही भंग। 4 माणसात बसल्यानंतर, विश्व बैठकीमध्ये बसल्यानंतर, चराचरामध्ये 18 पिढ्या जरी आपल्या गेल्या, एक अभंग जरी गायला तर त्यातून एकही त्रुटी निघू नये अशा अभंग रूपी अभंग गायल्यानंतर शिवदास माऊली ज्याप्रमाणे सांगतात, सर्व करिता समर्पण, त्याप्रमाणे परिते हृदय भरले घनदाट। या हृदयावर षडरिपूंचा वास आहे आणि हे षडरिपू नाहीसे करण्यासाठी अभंगाची जोड द्यावी लागते। प्रत्येकाचा जन्म 2 गोष्टीमुळे होतोय। पहिली आहे विषय आणि दुसरी आहे वासना। विषयी हे मन गुंतले बाष्कळ, सदा तळमळ करीतसे वासना। वासनीचा फासा घालोनी जीवासी, आम्हा फिरविसी नाना योनी, वासना ही रांड लागत असे पाठी। माऊली एखाद्या महिलेला, एखाद्या माऊलीला म्हणत नाहीत तर वासना रूपी वासनेला शिवीगाळ करतात, म्हणतात ही वासना आहे, हे विषय आहेत, यांच्यामुळं आम्हाला घटिका यंत्र परिभ्रमेगा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम। आता शिवदास माऊली सांगतात की या जर मृत्यूच्या फेऱ्यात प्रत्येकाला अडकायचं नसेल ना तर एकच करा, परमेश्वराजवळ समर्पित भाव ठेवा। मराठी व्याकरणाचा विषय चालू होता। मराठी व्याकरण आम्हाला सांगतं समर्पित भाव म्हणजे पंचमहाभूत, पंचतत्व, पंच ज्ञानेंद्रिय, योगेंद्रिय, कर्मेंद्रिय, 3 तत्वाचा अभ्यास ज्या शरीरामध्ये आहे। 208 हाडांचा सापळ्याने बनलेलं हे जे शरीर आहे ना, एक एक हाड, एक एक शिर, एकेका शिरामधील एक एक धमन्यांमध्ये जो रक्तस्राव होतोय, त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबावरती, प्रत्येक श्वासावर परमेश्वराचं नाव समर्पित करावं आणि तो भाव देवापुढे ठेवावा। शिवहार।
बसलेल्यांना सर्वांना देव आवडतो. कुणाकुणाला देव आवडतो? आवडतो की नाही? हा तर म्हणा. हा, कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? सगळ्याला? सगळे राजी? हा, कुणाचं काही भांडण? आता कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी जावं? नको बापा, हात वरी करा. नको बापा देवाच्या घरी. हा? जे जे हात वरी केले ते संसाराला कटाळे. नको बाबा, बस झाला आता, नको हे संसार. संत महात्म्य, प्रत्येक संताचा जर आम्ही अभ्यास केला, काही संत संसारिक आहेत, काही संन्यासी आहेत. गृहस्थ आश्रमा जीवनामध्ये येऊन करी स्वहिताचा धंदा, शरण जाये स्वानंद कुंद. स्वहिताचा ज्यात हित आहे, ज्यामध्ये आपलं कल्याण आहे, ज्यामध्ये सुख आहे, ज्या गोष्टीमध्ये आनंद आहे, त्या गोष्टी करता करता सुद्धा दैव प्राप्त करता येतो. फक्त भाव परमेश्वराच्या चरणाजवळ समर्पित करा. आणि म्हणून शिवदास माऊली अभंगाच्या पहिल्या सर्व करिता समर्पण, सर्व करिता समर्पण देवरुणी हो आपण. समर्पण म्हटल्यानंतर लगेच हात जोडतात. शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या कार्यशैलीचा अभ्यास करत असताना माऊलींनी गुरुगीता लिहिली. गुरुविन ज्ञान नाही, गुरुविन ज्ञान नाही, गुरुविन सत्संग नाही, गुरुविन ध्यान नाही. गुरु तोची ब्रह्म जाणीजे, ब्रह्म तोची गुरु जाणीजे. म्हणून गुरुसीच सकल अर्पण कीजे, म्हणून सांगिजे मानवा. बसव महापुराणामध्ये जगज्योती महात्मा बसवण्णा, बसव पुराणामध्ये आप्पा बसवण्णा ज्या वेळेस पुराण लिहितात त्यावेळेस त्या पुराणामध्ये स्वतःचं हृदय काढून ठेवतात. हा अभंग क्लेश वस्तुनिष्ठ आहे. हा अभंग समजण्यासाठी थोडा वेळ लागतो. आणि खरं पाहिलं तर या अभंगावर 50 ते 51 कीर्तन मी करणार आहे. पहिलं कीर्तन इथं आहे. 50 ते 51 कीर्तन करायचे आहेत. आणि परमपूजनीय आप्पांचं ज्या वेळेस आप्पांनी सामूहिक विवाह सोहळा अहमदपूर येथे आप्पांनी इयत्ता 7वीला मी असताना मोठ्या थाटामाटाने लावून दिला. त्यावेळेस आप्पा म्हटले सर्व करिता समर्पण देवरुणी हो आपण. त्यावेळेस ठरवलं की या अभंगावर एक दिवस आपण कीर्तन करायचं म्हणजे करायचं. परमरहस्य समोर, जन्म हा अखेरचा शिवदास माऊलींचा शिवपाठ समोर आहे. आणि कर्म ब्रह्म संपदेसारखी अभिलेख ग्रंथरूपी वाङ्मय शिव महापुराणासारखा पवित्र सा ग्रंथ डोळ्यासमोर ठेवल्यानंतर जसा जमेल तसा भावार्थ या अभंगाला मी जोडला. सर्व करिता समर्पण देवरुणी हो आपण. आता समर्पणाचा भाव आपल्या सभोवताली अनेक पशुपक्ष्यांमध्ये आहे. पतंग नावाचं एक कीटक आहे. पतंग, ज्याचं नाव पतंग आहे पण लाईटीचा किडा. आता पतंग कळणार नाही, तुम्ही म्हणसाल हे पतंग म्हणजे उडायचं पतंग. ते पतंग नाही, लाईटीचा किडा. आता लाईटी जवळ किडे आहेत बघा.
त्या किड्याला लाईट एवढी आवडते, एवढी आवडते, तो किडा कुठेही लाईट असू द्या, शेकडो मैल दूर असू द्या, त्याला लाईट आवडते. तो त्याचं कामच आहे लाईटीच्या सभोवताली फिरायचं. तो लाईट बघितली, प्रकाश बघितल्या बरोबर त्या प्रकाशाच्या जवळ तो किडा जातोय, पण त्याला माहिती नसतं याच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला मरायचंय हे त्याला माहिती नाही. पण त्या प्रकाशाविषयीचा भाव एवढा दृढ आहे, आत्मशक्ती एवढी दृढ आहे की ते मला आवडतोय आणि त्याच्या जवळ गेल्यानंतर मला काहीतरी साध्य होणार आहे. तो पतंग नावाचा किडा त्या लाईटीच्या प्रकाशाकडे जातोय आणि चिमचिम त्याचे छोटे छोटेसे पंख तडतडा उडतात. 50 ते 60 वेळेस तो धडपड करून 60व्या वेळेस मरून जमिनीवर पडतोय. पण त्याला कळत नाही इथं जाऊ नये, इथं गेल्यानंतर आपण मरतोय. मग साधकाने आपण या दृष्टांतातून एवढंच घ्यावं, कितीही जरी आयुष्यात दुःख आले तरी परमेश्वराविषयीची आसक्ती आणि भाव सोडता कामा नये. शिवहार साध्या सुध्या जंगलातल्या एका हरिणीला, त्या हरिणीला आवडणारे शब्द हिंस्र शापद मारणाऱ्या शिकाऱ्याला येत होते आणि तो शिकार करण्यासाठी बाण घेऊन धनदाट जंगलामध्ये जातोय. आणि हरिणीला आवडणारे शब्द, मी समर्पित भाव सांगते, आज मी अभंगाच्या बाहेर जाऊन अजिबात बोलणार नाही. जरी झोप आली तरी चालेल, पण अभंगाला धरूनच बोलेल. एका हरिणीला, ती हरिण निघतं आणि निघाल्यानंतर एक शिकारी करण्यासाठी, हिंस्र शापद मारण्यासाठी धनुष्य बाण घेऊन तीक्ष्ण असा बाण घेतोय आणि बाण लावतोय. फार वेळ झाला, कासावीस प्राण होतोय, तहान लागलेली आहे, शिकारी घेऊन गेल्याशिवाय पर्याय नाहीये. मग तो शिकारी काय करतोय, हरणाला काय आवडतंय, हरणाला जो मंत्र आवडतोय, ज्या मंत्राने, ज्या शब्दाचे उच्चारण ऐकल्यानंतर ते हरिण माणसाच्या जवळ येतं, तो शब्द तो शिकारी म्हणतोय. आणि त्या शिकाराने ते शब्द किंचाळपणे ओरडल्यानंतर ते हरिण 10 मैल दूर असणार त्या बाणाच्या दिशेने बरोबर येतं आणि शिकाऱ्याच्या पायाला चाटू लागतं. आपलं मान, आपलं जे मस्तक आहे ना ते जमिनीवर ठेवतं, दोन्ही पाये असे ताट करून समर्पित भाव, मार, तुला मारायचंय ना मार, माझं सर्वस्व तुला समर्पित आहे. मग शिवदास माऊली हाच भाव आपल्याला सांगतात. अनेक दिवस झाले श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती करणारे एक साधू महात्म्य, अनेक गोकुळ अष्टम्या गेल्या, परमात्म्याच्या कितीक जन्म, परमात्म्याची कितीतरी सत्संग झाले. अहो अंगावरती मातीची वारुळ तयार झाली तरी सुद्धा कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमः, कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमः, गोविंदाय नमः. मग असं करत असताना तिथं सुद्धा एक शिकारी जातोय. शिवमहापुराणामध्ये काही कथा आलेल्या आहेत, या कथा जर आपण लक्ष देऊन ऐकल्या तर आपल्या जीवनाचं कल्याण होईल. परमात्म्याची भक्ती करता करता त्या संत साधू महात्म्याच्या शरीरावरती वारुळ होतं आणि त्यांचे डोळेच फक्त दिसतात. आणि डोळे दिसल्यानंतर तो शिकारी त्यांच्या जवळ जातो आणि म्हणतो, तो पाहतो इथं कोणीतरी संत महात्म्य, तुम्ही इथं का आलात? अरे वेड्या, मी शिकार करण्यासाठी आलो. पण ते साधू महात्मे शिकारीला आलते का? कशाला आलते ते स्वतः जप सिद्धी परमात्मा भक्तीसाठी यज्ञ याप तप विधी करत असताना ते स्वतः परत तो शिकारी विचारतोय, महाराज वारुळ झाली तुमच्या अंगावर, हे विश्व इथलं वरी गेलं, माणसं चंद्रावर गेली आणि तुम्ही अजूनही मातीत वरच आहात, जागे व्हा. नाही रे, तुम्ही इथं कशाला आलात? नाही, मी शिकारी करण्यासाठी आलो. मग मला सांगा, तुम्ही कोणती शिकार बघताय? मग आता खोटं बोलल्यानंतर, खोटी ही अशी वस्तू आहे, एक खरं बोलवण्यासाठी 10 खोटे बोलावी, म्हणून खरं ते माणसानं बोलून टाकावं, उगच मध्ये दुसरं तिसरं काही गोष्ट लावू नाही. आता तो शिकारी म्हणतोय, तो पारधी म्हणतोय, महाराज मला सांगा, तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही वाटत नाही तुम्ही शिकारी आहात, पण असू द्या, तुम्ही म्हणतात तर हे खरंय, तुम्हाला कोणत्या रंगाचं शिकार पाहिजे?
महाराज म्हणतात सावळ्या रंगाचं, डोक्यावर मोरपीस असणार, हातात बासुरी असलेलं, अशी शिकार मला बघायची आहे. आता अशी शिकारीसाठी आणि ती शिकार बघता बघता कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमः हे म्हणायचं. युग गेली तरी सुद्धा ते शिकार काही माझ्या हातात आलं नाही वेड्या. मग शिकाराने म्हटलं पाणी लागलं पाणी प्यायचं नाही, ऊन लागलं तरी सावली बघायची नाही, भूक लागली तरी जेवायचं नाही. पण ह्या महाराजांनी या शिकाऱ्याने ज्या शिकारासाठी आयुष्य पणाला लावलं ना, ते शिकार आपण शोधून काढे. श्रीकृष्णाय गोविंदाय कोण म्हणत आहे आता? शिकारी म्हणत आहे. आणि म्हणता म्हणता म्हणून 4 दिवस झाले, चक्कर यायची वेळ आहे की नाही. आज आपला उपवास आहे बरोबर. उपवासाच्या दिवशी मुद्दामून भूक लागते. एरवी आपण 2ला जेवलं तरी काय वाटत नाही, पण उपवासाच्या दिवशी 10लाच पोटात कावळे कुरकुर कुरकुर करतात. आता 4 दिवस झाले, तहान लागलेली आहे, भूक लागलेली आहे, निद्रा सुद्धा नाही आहे. आणि कितीही जरी काम माणसाने दिवसभर केलं, रात्रीची झोप आहे म्हणून या जीवाचा सुखाचा प्रपंच चालू आहे. तो पाहतोय मला कुठं सावळ्या रंगाचं शिकार मिळाल, डोक्यावर मोरपीस, हातामध्ये बासुरी. तो पाहतोय इकडं तिकडं श्रीकृष्णाय गोविंदाय वासुदेवाय. आणि देवाला कीव येते. हा जमिनीवर धाड दिशी पडतोय, देवाला कीव येते. आणि साक्षात श्रीकृष्ण परमात्म्यानी स्वतःच रूप धारण करावं आणि दिव्य प्रकाशमय ज्योती त्याच्या पुढे यावी. आणि देवानी परमात्म्यानी त्या शिकाऱ्याचा हात धरावा आणि त्या साधू महंता पुढे आणावं. महंतांनी बघावं, डोळे भरून रडावं. अरे वेड्या, हजारो वर्ष झाली माझ्या अंगावर मुंग्याची वारुळ झाली तरी सुद्धा मला देव भेटला नाही, पण तुला 4 दिवसात देव मिळाला. नेमकं तुझी भक्ती करण्याची पद्धत सांग. नाही, मी एकच केलोय, दिवस बघितली नाही, रात्र बघितला नाही, अहो रात्र तुमच्याच शिकाराच्या माग होतो. मग तसं आयुष्यात सुख आहे दुःख आहे, सुख दुःख हे व प्रारब्ध स्वाधीन, खंती वागवून काय लाभ, रात्र दिन सुख दुःख हे व प्रारब्ध स्वाधीन, खंती वागवून काय लाभ, रात्रंदिन चिंता केली जरी फार तरी ते होणार चुकेना हो. किती चिंता आहे. परवा अकोल्यामध्ये एक घटना घडली. रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा सण हा महिलांचा आहे. भावा बहिणीच्या पवित्र ऐक्याचा सण आहे. या ऐक्याच्या दिवशी गेल्या वर्षीची घटना आहे, ऐकताय ना महिला मंडळ. 4 भावाची 1 बहीण, 4 भावाची 1 बहीण. आणि ज्या वेळेस एक भाऊ आजारी पडतोय, त्याचं हृदय निकामी होतं. डॉक्टरांनी सांगितलं बाबा रे, स्वर डॉक्टरांनी सांगितलं आता 3 ते 4 महिने जगचाल, याच्या पुढे तुमची शाश्वती नाहीये. रक्षाबंधनाच्या दिवशी ज्या वेळेस बहीण भावाला राखी बांधायला येते आणि भावाचं हे दुःख बघते ना, त्यावेळेस धाय मकून रडायला लागते. ती आपल्या भावाला दवाखान्यात घेऊन जाते. दोघांचं रक्त टेस्ट करतात, दोघांचा रक्तगट एक येतोय. आणि बहीण आणि हृदयाचा नेम असा, तिचं भावाचं यकृत खराब झालं, यकृत. आणि एक नियम असा आहे, एखाद्याचं यकृत खराब झालं, ज्याचं चांगलं आहे त्यानं 30% एका रुग्णाला दिलं तर त्याचा जीव वाचतोय. आणि त्या बहिणीने म्हटलं, अहो सोन्यासारखा भाऊ जर डोळ्यासमोरून निघून गेला, सोन्यासारखा भाऊ जर आपल्या डोळ्यासमोरून निघून गेला तर या बहिणीचा तरी काय फायदा आहे. डॉक्टर साहेब, माझं हृदय, माझं यकृत काढा, जेवढं लागतं तेवढं घ्या आणि माझ्या भावाला द्या. 70% भावाला आणि 30% चांगले असणाऱ्या 4 भावाच्या एकुलत्या एका बहिणीला दिला मायबाप. आणि रक्षाबंधन उद्या आहे, म्हणजे आज ती बहीण अखेरचा श्वास आपल्या भावाच्या मांडीवर सोडते. हे प्रेम आहे, हा जिव्हाळा आणि ही आपुलकी आहे.
तीच आपुलकी साधकाने परमेश्वराच्या दरबारामध्ये परमरहस्य उघडून पहा. विश्वासे पठन करती तयाचे सर्व दोष हरती, पठन करती धनाढ्य होती, कीर्ती वाढे पार. विको द्या थोडा बोलताना, विको द्या. परियन्नाय क्षमा किजे, पितया सारखे साहुनी जाईजे, मज पते कृपा दृष्टीने पाहिजे, सकल शिवगण तुम्ही. जरी तिने तुझा प्रतार केला, पाठ करण म्हणती तिला, सुवाशीनपणाचा मागेला, देवी धर्म नाही तू. विधवा झाली तरी काय होते, देव काय केले तुझियात. स्त्री कशी का असेना, पुरुष कसा का असेना, पण तो देवमान्य आहे, संतमान्य, अभंगमान्य, संप्रदाय मान्य आहे. आणि शिवदास माऊली सांगतात, सर्व करिता समर्पण देव ऋणी हो आपण. जगदंबे कालिका मातेचा एक भक्त आहे कालिदास, माहिती आहे ना सर्वांना. देवी भागवतामध्ये कालिदासाचं असं उदाहरण आहे. सायंकाळी 6 वाजता देवीचं आगमन आपल्या महाद्वारातून होतं आणि हा कालिदास देवीच्या गाभाऱ्यात जातो आणि मधून दरवाजा लावून घेतो. देवी बाहेर आणि दास. कालिकेचं मंदिर आहे. कालिका म्हणते बाहेर कोण, काली. दास म्हणतोय मधी कोण, दास. इथंच कालिदासाचं दासत्व दिसून आलं. कालिदासाने काहीही झालं, देवीचं आगमन, देवीला जे आवडतं ते म्हणण्यास सुरुवात केली. साक्षात जगदंबा काली माता धग 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 रूप घेऊन, सही शास्त्रानुसार घेऊन, एका हातामध्ये त्रिशूळ आहे, एका हातामध्ये रक्ताचं गंगाळ आहे, एका हातामध्ये मूक आहे, एका हातामध्ये जीव आहे. लखलखत्या प्रकाशामध्ये अंधारमय वातावरण आहे आणि देवी लखलखत्या प्रकाशातून कालिदासाचं दासत्व पाहून कालिदासाच्या जवळ येते आणि माग भक्ता तुला काय पाहिजे. देव धाव देवा धाव आता धाव शंभुधा, 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 धाव शंभुधा, धाव देवा धाव आता 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 धाव शंभुधा. अरे वा, जोरात टाळ्या वाजवा सतीश महाराजांसाठी. धन्य माता पिता तयाची. धाव देवा धाव आता धाव शंभुधा. संप्रदायामध्ये परमेश्वराला जे आवडतं, आता देवाकडे समर्पित भाव ठेवण्यासाठी एक महत्वाची, भक्ताकडे एक महत्वाची साधना लागते, ते म्हणजे अर्पित भाव. समर्पण करण्यासाठी अर्पण महत्वाचं आहे, की आपण आपल्या हृदयातलं देवापुढे काय ठेवतोय. ऐकताय ना. एका आईच्या मुलाने आई समोर, आईने म्हटलं बाळा तुला लहानपणापासून मी जीव लावलेला आहे, काय देशील रे माझ्या सोन्या. काय देऊ आई सांग. बाळा जर माझं हृदय बंद पडलं, हृदय देशील का. नाही नाही आई, माझं आता तर लग्न झालंय. मग तो मुलगा आईला म्हणतो आई माझं जर हृदय बंद पडलं तर तू काय करशील. विळा घेतला आईने, स्वतःची छाती त्या विळ्याने कापली आणि मधून हृदय बाहेर काढून मुलाच्या हातावर ठेवलं. जो भाव आईचा लेकराबद्दल आहे ना, शिवाबाई शिवाबाई माझी अनाथाची आई. देव आई आहे, देव बाप आहे, देव सर्वस्व आहे. धर्मस्य काल मूलनम धनेन कांता कपटेन शत्रू ज्ञानेन देवस्य नामेन मोक्षच. धन असलं सर्वस्व मिळता येतं, पैशाने सुख प्राप्ती होते, पण समाधानासाठी संत चरण रज लागत सहज. संत संग जाला धला तिही लोकी मान्य झाला. संग जाला